काल दुपारपासून व्हॉट्सअपला बातम्या फिरायला सुरू झाल्या की सांगलीचे आमदार दादांनी ह्यावेळची विधानसभा इलेक्शनमधनं माघार घेतली, पायाखालची वाळू घसरली। मी विक्रम जगन्नाथ पाटील, माजी उपसभापती, पंचायत समिती मिरज आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काल अचानकपणे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी अनपेक्षित निवडणुकीत थांबण्याचा विधानसभेला निर्णय घेतला। ही बाब बुधगाव असेल, माधवनगर असेल, बिसूर असेल, खोतवाडी असेल, नांद्रे असतील, या ग्रामीण भागातील जनतेला रुचणी आणि पचनी पडलेली नाही। यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षात आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी ग्रामीण भागात विकास कामाचा डोंगर उभा केला आणि महाराष्ट्रात असा एकमेव 288 मध्ये आमदार आहे, निष्कलंक आणि विकास पुरुष म्हणून ज्यांना ओळखलं जातं। त्यांना या सांगली विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना सुद्धा या बालेकिल्ल्यात आपल्या कर्तृत्वानं, कार्यानं आणि निष्कलंकपणे काम करून सुधीरदादांनी विकास करण्याचा प्रयत्न केला। या सर्व ग्रामीण भागातील जनतेच्या, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं मी नम्रपणे निवेदन करतो की आमदार सुधीरदादा यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, कारण दादांच्यापेक्षा या ठिकाणी ग्रामीण भागातील आणि ग्रामीण भागातील जनतेचं फार मोठं नुकसान होणार आहे। भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सुद्धा महाराष्ट्र प्रदेशच्या फेरविचार करावा आणि सुधीरदादांना न्याय देण्यासाठी आम्ही सर्व ग्रामीण भागातील जनता आणि कार्यकर्ते पाठीशी आहोत। काल दुपारपासून व्हॉट्सअपला बातम्या फिरायला सुरू झाल्या की सांगलीचे आमदार दादांनी ह्यावेळची विधानसभा इलेक्शनमधनं माघार घेतली, पायाखालची वाळू घसरली। खरं वास्तविक पाहता दादा आजच्या तारखेला हे भाजपचे योग्यच उमेदवार आहेत। ह्यांची 3री टर्म होती ह्यावेळची इलेक्शन लढायसाठी। आज दादांनी त्यांच्या आमदार फंडातनं इतकी कामं केली आहेत की त्यांना आमदार फंड कमी पडत होता। आज प्रत्येक पेपरला किंवा प्रत्येक ठिकाणी आपण असं ऐकलेलं आहे की महाराष्ट्रातले 288 आमदार आहेत, त्यापैकी आमदार फंड खर्च करण्यामध्ये दादांचा पहिल्या 10 आमदारामध्ये नंबर होतोय। असे आमदार आपल्याला सांगण्याला मिळाले होते आणि दादांनी आज आमदारकीचे फंड एवढा खर्च केला आहे की त्याला सीमा नाही आहे। आज मी आज माझ्यावर व्यापारी असोसिएशन संचालक आहे, त्यानिमित्त म्हणायचं झालं तर त्यांनी व्यापाऱ्याच्या अडचणी सोडवल्या। आज त्यांच्या ऑफिसमध्ये जेव्हा ते बोलतात त्यावेळेला आम्ही लगेच धावून जातो, ते आमच्या अडचणी लगेच सोडवतात। असे तळागाळात काम करणारे आमदार दादा म्हणून आम्हाला भाजपचे उमेदवार म्हणून पाहिजेच आहेत, पण दादाने त्यांचा निर्णय हा मागे घ्यावा हे तर आम्ही विनंती करतोय। नमस्कार, मी बुधगाव ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील। काल मला दादांनी जो निर्णय घेतला तो अत्यंत वेदनादायी असा निर्णय आहे। मी कार्यकर्त्याचा ग्रामपंचायत सदस्य कसा झालो ही फार शोकांतिका आहे। मी एका गरीब कुटुंबातील सदस्य, गरीब कुटुंबातील जन्माला आलेलो आहे। माझे वडील लहानपणीच वारलेले आहेत आणि माझी आई शेतामध्ये कामाला जात होती। अशा आईचा मी पुत्र आहे आणि अशा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुधीरदादांनी त्यांच्या विकास कामाच्या जोरावरती मला निवडून दिलेलं आहे आणि सुधीरदादांनी माझ्या गावामध्ये कामं केली, बुधगावमध्ये कायापालट केला। म्हणूनच माझ्यासारखा कार्यकर्ता तिथं काँग्रेस आणि शिवसेनेच्या भागामध्ये बलाढ्य अशा बालेकिल्ल्यामध्ये मी निवडून आलो आणि म्हणून सुधीरदादासारख्या आमदारांची, कार्यसम्राट आमदारांची आज सांगली विधानसभा क्षेत्राला नितांत गरज आहे आणि दादांनी हा जर निर्णय मागे घेतला नाही तर मी बुधगाव शहर संघटक म्हणून आहे, बुधगाव ग्रामपंचायतीचा सदस्य आहे, त्याचबरोबर सांगली जिल्हा किसान मोर्चाचा उपाध्यक्ष आहे। मी या सर्व पदांचा आजच राजीनामा देत आहे।